हॅलो एव्हरीवन. CETमध्ये 11चं जे लेसन आहे त्याच्यामध्ये सर्कल आणि कोनिक्स हा एक टॉपिक आहे. त्यातला सर्कल टॉपिक जो आहे त्यामध्ये काय काय क्वेश्चन्स आहेत ते आपण आता बघणार आहोत. ठीक आहे. मे बी सर्कल, पॅराबोला, इलिप्स, हायपरबोला असे स्मॉल व्हिडिओ मी बनवेन आणि त्याला रिलेटेड क्वेश्चन्स आपण करूया. हा टॉपिक रेग्युलरमध्ये 11th घेतला गेलेला नाही, त्यामुळे आता जे काही सांगते तिकडे व्यवस्थित लक्ष असायला पाहिजे तुमचं. ओके. सगळ्यात आधी ते सर्कलचे जे इक्वेशन्स आहेत वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपल्याला इक्वेशन्स लागणार आहेत. ते इक्वेशन्स काय आहेत ते बघताय. पहिला आहे स्टँडर्ड फॉर्म. या स्टँडर्ड फॉर्ममध्ये सेंटर जो आहे तो ओरिजिनला आहे आणि रेडियस आर आहे. सर्कलचा सेंटर ओरिजिनला आणि रेडियस आर म्हणजे हा फॉर्म झाला, याला आपण स्टँडर्ड फॉर्म म्हणतो. रेडियस आर आहे आणि सेंटर ओरिजिनला आहे. अशा सर्कलचं इक्वेशन x² + y² = r². रेडियस जर a असेल तर x² + y² = a² असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पॅरामेट्रिक फॉर्ममध्ये नको घेऊया, आपण डिराइव्ड सर्कल घेऊया. डिराइव्ड सर्कल म्हणजे काय? तर सर्कलचा जो सेंटर आहे तो सेंटर जेव्हा तुम्ही चेंज करता, शिफ्ट ऑफ ओरिजिन वाला कन्सेप्ट जो आहे ना तो इथे यूज करतो आपण. सपोज सेंटर आपण ओरिजिनच्या ऐवजी HK घेतलेला आहे आणि रेडियस आपण R लिहिलेली आहे. त्या केसमध्ये ही कोऑर्डिनेट सिस्टीम झाली. कुठल्याही कोऑर्डिनेटमध्ये तुम्ही घेऊ शकताय. सपोज मी इथे सर्कल घेतलेला आहे, याचा सेंटर आपण H आणि K घेतलेला आहे. बरोबर आहे. रेडियस मात्र आहे तीच आहे R. फक्त जो सेंटर इथे होता तो इथे शिफ्ट झाला ना. मग शिफ्ट ऑफ ओरिजिनने हे वाला जे इक्वेशन आहे ते कसं चेंज होईल? तर इथे ओरिजिन सेंटर आहे म्हणजे x - 0² + y - 0² घेतो. इथे फक्त x - h² y - k² = r² लिहिणार आहे. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक जो आहे दॅट इज पॅरामेट्रिक फॉर्म. पॅरामेट्रिक फॉर्म काय येईल बघा. x = r cos θ लिहायचं आणि y = r sin θ लिहायचं. इथे थीटा जो आहे अँगल दिलेला असतो पॅरामेट्रिक फॉर्मसाठी. आता याच्यावरून तुम्हाला जर x ची व्हॅल्यू काढायची असेल तर x ची व्हॅल्यू कशी काढणार? तर h + r cos θ. म्हणजे एनी पॉइंट ऑन द सर्कल जर तुम्हाला सेंटर दिलेला असेल आणि r दिलेला असेल ॲट अ डिस्टन्स असं एक पर्टिक्युलर म्हटलेलं असतं, त्यावेळेला तुम्ही त्या सर्कलवरचा एनी पॉइंट काढू शकता बाय युझिंग दिस पॅरामेट्रिक इक्वेशन. y = k + r sin θ. त्यानंतर जनरल फॉर्म जो आहे सर्कलचा x² + y² + 2gx + 2fy + c = 0. बरोबर आहे. हे जे इक्वेशन आहे हे जनरल फॉर्म आहे. हा याचा जो सेंटर आहे तो ऑलवेज -g - f असतो आणि जे रेडियस आहे r दॅट इज √g² + f² - c आहे. ठीक आहे. सेंटर -g - f, रेडियस g² + f² - c. त्यानंतर डायमीटर फॉर्म आहे. सपोज सर्कलचा जो डायमीटर आहे त्याचे एंड पॉइंट आपल्याला दिले x1 y1 आणि b जो आहे x2 y2 दिलेला आहे. ठीक आहे. a आहे x1 y1, b आहे x2 y2. मग डायमीटर फॉर्म काय येणार आहे? x - x1 त्यानंतर x - x2 + y - y1 y - y2 = 0. हा झाला डायमीटर फॉर्म. ठीक आहे. अजून सर्कलच्या डिफरंट केसेस आहेत. सपोज सर्कल ओरिजिनमधून पास होतोय, सर्कल x ॲक्सिसला y ॲक्सिसला कट करतोय. मी त्याचे जे डायरेक्ट फॉर्म्युले आहे ते तुम्हाला देते, लक्षात राहिले तर वेल अँड गुड आणि ठेवण्याचा प्रयत्न करा शक्यतो. ठीक आहे. फार जास्त CETला टॉपिक नाही आहे, त्यांनी फक्त फॉर्म दिलेले आहेत आणि आपण तरी पण टँजंट आणि नॉर्मल जे आहे काही ठराविक कन्सेप्ट इथे त्यांनी दिला आहे तेवढं फक्त घेऊया. ठीक आहे. नेक्स्ट बघतायत काही स्पेशल केसेस आहेत. म्हणजे जर न्यूमेरिकली सॉल्व्ह करायला गेलात ना तर इट विल टेक टाइम.
त्याच्याऐवजी हे फॉर्म तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. कसे आले ते मी समजावून देते. आपल्याकडे स्टँडर्ड फॉर्म काय आहे, एक्स मायनस एच होल स्क्वेअर वाय मायनस के होल स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर. हे आहे इक्वेशन ऑफ सर्कल विथ सेंटर एच के आणि रेडियस आपण काय लिहिलेली आहे आर. आता इथे बघा, सपोज सर्कल ओरिजिन मधून पास होतोय. सर्कल जर ओरिजिन मधून पास होतोय, आपण काय म्हटलंय, सर्कलचा सेंटर जो आहे तो एच के लिहिलेला आहे आणि रेडियस आपण आर घेतलेली आहे. सर्कल पासेस थ्रू ओरिजिन म्हटलंय, याचा अर्थ इथे कुठेतरी एक पॉइंट जो आहे तो ओरिजिन असणार आहे. बरोबर आहे. इथे घेऊया का, हरकत नाहीये ना. हा एक्स आणि हा वाय म्हणजे इथे हा ओरिजिन आला. बरोबर आहे. मग आता ही जी आर ची व्हॅल्यू आहे, हा पॉइंट कसा लिहिणार तुम्ही, ही व्हॅल्यू झाली एच आणि ही व्हॅल्यू झाली के, ही झाली रेडियस आर. मग इथे तुम्ही ही कंडिशन यूज करू शकता, आर स्क्वेअर इक्वल टू एच स्क्वेअर प्लस के स्क्वेअर. जरा मोठं ड्रॉ करते मी, कारण लक्षात नाही येणार ना. ठीक आहे. एक सर्कल घेतलाय आपण, या सर्कलचा सेंटर आपण काय घेतलाय एच के आणि रेडियस आर. हा सर्कल ओरिजिन मधून पास होईल असं लिहिलंय. आता ही काय झाली, रेडियस झाली. हा ओरिजिन असेल, ही रेडियस येणार आहे सर्कलची. हा जर सेंटर असेल तर इथून मी परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यावर हे डिस्टन्स म्हणजे के येतं, हे डिस्टन्स म्हणजे एच येतं. याचा अर्थ इथे एक कंडिशन येते की आर स्क्वेअर इक्वल टू एच स्क्वेअर प्लस के स्क्वेअर. सर्कल जेव्हा ओरिजिन मधून पास होते तेव्हा कंडिशन काय आहे, सेंटरच्या कोऑर्डिनेटचा स्क्वेअर त्याचे ऍडिशन इक्वल टू आर स्क्वेअर. मग ही कंडिशन मी फक्त या आर स्क्वेअरच्या जागी एच स्क्वेअर प्लस के स्क्वेअर लिहिला तर इकडची एच स्क्वेअर के स्क्वेअरची कंडिशन कॅन्सल होईल. म्हणजे कसं येईल बघा, एकदम इक्वेशन करून दाखवते. हे काय येईल, एक्स स्क्वेअर मायनस टू एच एक्स प्लस एच स्क्वेअर. हे झालं वाय स्क्वेअर मायनस टू के वाय प्लस के स्क्वेअर. आर स्क्वेअरच्या ऐवजी लिहिला एच स्क्वेअर के स्क्वेअर. झालं हे कट. मग काय झालं, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस टू एच एक्स मायनस टू के वाय इक्वल टू 0. कळलं. आता नेक्स्ट कंडिशन जी आहे, सर्कल सपोज एक्स ऍक्सिसला टच करतो. हा एक सर्कल कन्सिडर केला आपण. ठीक आहे. याचा सेंटर आपण एच के घेतलेला आहे आणि हा एक्स ऍक्सिसला टच करतोय असं म्हटलं. एक्स ऍक्सिसला टच करत असेल तर हे एवढं डिस्टन्स म्हणजे रेडियस आहे. याचा अर्थ आर ची जी व्हॅल्यू आहे ती काय झाली के. याच कंडिशन मध्ये मी आरच्या जागी जर के लिहिला तर फक्त काय इथे के स्क्वेअर येईल. म्हणजे इकडचा के स्क्वेअर कट होईल. बाकी काही कट होईल का, नाही ना. बरोबर आहे. इथे एक्स स्क्वेअर नाहीच आहे मुळात, फक्त येणार काय आहे के स्क्वेअर. म्हणजे इथली ही जी टर्म आहे ही ऍज इट इज राहील ना. मग आता हे इक्वेशन कसं येईल बघा, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस टू एच एक्स मायनस टू के वाय प्लस एच स्क्वेअर. जर मी वाय ऍक्सिसला टच करतो असं म्हटलं तर आर ची व्हॅल्यू वाय ऍक्सिसला टच करतो असं जर आपण सर्कल काढला तर ही केस झाली. बरोबर आहे. या केसमध्ये रेडियस आर जो आहे दॅट इज एच. म्हणजे आर स्क्वेअरच्या ऐवजी एच स्क्वेअर येईल. एच स्क्वेअर कट होईल, के स्क्वेअर ॲज इट इज राहील. सर्कल टचेस बोथ द ऍक्सिस म्हटलेला आहे. हा एक सर्कल घेतलाय आपण ज्याचा सेंटर जो आहे, या सर्कलचा सेंटर घेतला एच के. सर्कल टचेस बोथ द ऍक्सिस म्हणजे ही कंडिशन आली. याचा अर्थ ही रेडियस बरोबर आहे. हे डिस्टन्स म्हणजे काय असतं के, हे डिस्टन्स म्हणजे एच. याचा अर्थ जेव्हा सर्कल दोन्ही ऍक्सिसला टच करेल तेव्हा एच इज इक्वल टू के इज इक्वल टू आपण रेडियस आर न लिहिता मी इथे इक्वेशन मध्ये ए यूज केलंय ना, ते ए लिहिते. मग त्या केसमध्ये हे इक्वेशन काय होईल बघा, एच आणि के आणि आर त्या सगळ्याच्या जागी मी ए लिहिते. मग एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स ए प्लस ए स्क्वेअर वाय स्क्वेअर मायनस टू वाय ए प्लस ए स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर. हे झालं का. म्हणजे इथे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस टू एक्स ए मायनस टू ए वाय प्लस ए स्क्वेअर इक्वल टू 0. क्लिअर. हे इक्वेशन्स कशा आलेत समजलेलं आहे. आता सर्कल पासेस थ्रू ओरिजिन अँड सेंटर ऑन एक्स ऍक्सिस. सर्कल जो आहे तो ओरिजिन मधून पास होईल म्हणजे लाईक दिस. आणि त्याचा जो सेंटर आहे तो काय असणार आहे, एक मिनिट हा, असे नाही डायग्राम येणार. हा सर्कल आहे, हा ओरिजिन मधून पास होतोय आणि सेंटर जो आहे तो एक्स ऍक्सिस वर आहे.
एक्स ॲक्सिसवर सेंटर आहे म्हणजे h0 झाले. रेडियस काय येणार आहे, h येणार आहे. h आहे तसाच ठेवला, k च्या ऐवजी 0 लिहिला, r च्या ऐवजी h लिहिला. इक्वेशन रिड्यूस कशात होईल, x² + y² - 2hx. जर y ॲक्सिसवर सेंटर असेल तर -2ky = 0. ठीक आहे. अशा वेगवेगळ्या केसेस आहेत. जर या तुम्हाला समजल्या तर खूप फायद्याच्या जातात, म्हणजे बाकी काय आपल्याला करायला लागत नाही कॅल्क्युलेशन्स. नेक्स्ट बघताय, इक्वेशन ऑफ सर्कल पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. सपोज तुम्हाला 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स दिले, जर रेग्युलर मेथड करायला गेली तर सेंटर अज्यूम करायला लागतं. मग CA² = CB² ने एक इक्वेशन, त्यानंतर CB² = CC किंवा CD² ने एक इक्वेशन, आणि मग त्याच्यावरून ते 2 इक्वेशन सॉल्व्ह करून सेंटर काढा, रेडियस काढा आणि मग इक्वेशन. त्याच्याऐवजी एक अजून मेथड आहे ज्याच्यामध्ये आपण 4x4 ऑर्डरचा डिटर्मिनंट सॉल्व्ह करतो. x² y² येईल इथे, मग इथे येणार आहे x², इथे येईल y² आणि इथे 1 असणार आहे. 4x4 ऑर्डरचा मॅट्रिक्स सॉल्व्ह कसा करायचा, जर न्यूमरिकल आलं पर्टिक्युलर तर मी तुम्हाला ते समजावून देईन. आता जी पहिल्या पॉईंटसाठी लिहिलं तर हे इक्वेशन काय येईल, x12 y12, हे झालं x12 y12 1. दुसऱ्या पॉईंटसाठी x22 + y22, हे झालं x22, हे येणार आहे y22 आणि 1. x32 + y32, x32 y32 1 = 0. ठीक आहे. त्यानंतर लेंथ ऑफ इंटरसेप्ट्स कट बाय द सर्कल ऑन. ज्या वेळेला एखादा सर्कल दिलेला आहे जो स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे, म्हणजे कुठला फॉर्म, x² + y² + 2gx + 2fy + c = 0. त्या केसमध्ये त्या सर्कलने एक्स ॲक्सिसवर कट केलेला इंटरसेप्ट काय असणार आहे, 2√g² - c. y ॲक्सिसवर कट केलेला इंटरसेप्ट 2√f² - c. सर्कल ज्या वेळेला दोन्ही ॲक्सिसला टच करतो त्यावेळेला तिथे कंडिशन काय दिली आहे मी, h = k r. मग तिथे सेंटर आपण hk घेतला होता आणि रेडियस r घेतली होती. इथे आपण काय घेतोय की rच व्हॅल्यू लिहितोय, पण हा सर्कल असेल तर सेंटर काय असतो, -d - f ना, म्हणून मॉड लिहिलेलं आहे, mod g mod f = फक्त इथे जो c आहे ना त्याची व्हॅल्यू घेतली आहे =√c which = r. ठीक आहे. त्याच्यानंतर पोझिशन विचारतात पॉइंटची. एखादा स्टँडर्ड सर्कल दिलेला असेल किंवा जनरल सर्कल दिलेला असेल. मी इथे लिहिलंय जनरल सर्कल लिहिलंय. स्टँडर्ड सर्कल काय असतो, x² + y² - r² = 0. बरोबर आहे. x² + y² = r² हे त्याचं इक्वेशन आहे. मला =0 च्या फॉर्म मध्ये हवे म्हणून इथे मी इकडे घेते. आलं बरोबर. त्यानंतर एखादा पॉइंट दिला आणि त्याची पोझिशन विचारली आहे, तर फाइंड s ॲट दॅट पॉइंट. हा s म्हणजे काय आहे, तर हे जे इक्वेशन्स आहेत तिथे x आणि y च्या ऐवजी पॉइंटचे कोऑर्डिनेट लिहायचे. x12 + y12 + 2gx1 + 2f(y1 + c) झालं. त्यानंतर याची व्हॅल्यू एक तर प्लस येते, मायनस येते किंवा 0 येते. जर याची व्हॅल्यू निगेटिव्ह आली म्हणजे <0 आलं, याचा अर्थ पॉइंट लाईज इनसाइड सर्कल. बरोबर आहे. त्याच्यानंतर s = 0 असेल तर पॉइंट लाईज आउटसाइड द सर्कल. त्यानंतर s > 0 असेल तर पॉइंट लाईज, एक काम करते आता, एवढं नाही रफ करत, <0 तर आउटसाइड आणि =0 तर लाईज ऑन द सर्कल, अशी कंडिशन असते ती. ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक बघताय, टँजंट टू द सर्कल. टँजंट टू द सर्कल बघताय, तुम्हाला ॲट पॉइंट दिले की फ्रॉम पॉइंट दिले ते महत्वाचं आहे. ॲट अ पॉइंट करताना तेव्हा कुठलाही असू दे, स्टँडर्ड सर्कल असू दे किंवा जनरल सर्कल असू दे. ओके. ॲट अ पॉइंट म्हटल्यावर एकच टँजंट येते. स्टँडर्ड सर्कल घेतलं तर सेंटर ओरिजिनला आहे, रेडियस r आहे. त्या केसमध्ये x1 y1 ला इक्वेशन ऑफ टँजंट काय, x(x1 + y(y1) = r². कधी कधी काय करतात माहिती आहे का, याच्या ऐवजी स्लोप ऑफ टँजंट दिलेला असेल.
स्लोप ऑफ टँजंट दिला असेल तर तेवढं सगळी प्रोसिजर म्हणजे स्ट्रेट लाईनचा फॉर्म्युला इथे यूज करून नाही चालणार. y मायनस y1 इक्वल टू m इंटू x मायनस x1. स्लोप दिला म्हणून स्ट्रेट लाईनचा फॉर्म नाही यूज करायचा. स्लोप दिलेला असेल आणि सर्कलचं इक्वेशन दिलेलं असेल तर y इक्वल टू mx प्लस मायनस, आपलं इक्वेशन काय असतं नॉर्मली y इक्वल टू mx प्लस c कुठलाही याच्यासाठी. मग हा m झाला बरोबर आहे, म्हणजे स्लोप झाला. या c ची व्हॅल्यू कशी काढणार तर सर्कलसाठी ती c ची व्हॅल्यू प्लस मायनस r अंडर रूट 1 प्लस m स्क्वेअर आहे. मग आता कधी कधी काय होतं, इक्वेशन दिलेलं आहे तुम्हाला, ठीक आहे, इक्वेशन दिले, सर्कलचं इक्वेशन दिले आणि टँजंटचं इक्वेशन दिले. सर्कलच्या इक्वेशन वरून तुम्ही r काढू शकताय, टँजंटच्या इक्वेशन वरून m काढू शकताय. मग हा x1 y1 जर तुम्हाला दिलेला नसेल, विचारला असेल तर कसं काढणार, तर प्लस मायनस m अपॉन अंडर रूट 1 प्लस m स्क्वेअर प्लस मायनस r अपॉन अंडर रूट 1 प्लस m स्क्वेअर. आता त्याच्याऐवजी हे झालं स्टँडर्ड सर्कलच्या साठी. स्टँडर्ड सर्कलच्या ऐवजी जर जनरल सर्कल दिला असेल, जनरल सर्कलचं हे इक्वेशन आहे. मग इक्वेशन ऑफ टँजंट ॲट अ पॉइंट, ॲट अ पॉइंट काय येईल, x x1 y y1 प्लस g अंडर g ब्रॅकेटमध्ये x प्लस x1 f y प्लस y1 प्लस c इक्वल टू 0. याच्यानंतर इक्वेशन ऑफ टँजंट टू द सर्कल फ्रॉम अ पॉइंट काढणार आहोत. फ्रॉम अ पॉइंट म्हटल्यानंतर काय येतं बघा, फक्त टँजंट टू द सर्कल ॲट अ पॉइंट म्हटलंय, त्याच्याऐवजी फ्रॉम ए पॉइंट. सपोज मी एक स्टँडर्ड सर्कल यूज करते. स्टँडर्ड सर्कलचं इक्वेशन जे आहे ते काय असणार आहे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर. याच्यावरून मला एस काढायचं झालं तर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर. ठीक आहे. फ्रॉम अ पॉइंट म्हणजे हा पॉइंट पी घेतला कुठेतरी, या पी पॉइंटवरून मला सर्कलला दोन टँजंट काढता येतात, बरोबर आहे. मग या दोन टँजंटचं कधी सेपरेट इक्वेशन नाही विचारतात नॉर्मली पेअर ऑफ इक्वेशन विचारतात, पेअर ऑफ टँजंट्स विचारतात. ठीक आहे. हा पॉइंट ए घेतला आपण, हा पॉइंट बी घेतला. सपोज हा पी पॉइंट दिलेला आहे x1 आणि y1. सगळ्यात आधी काय करायचं बघा, s इक्वल टू कॅल्क्युलेट करायचं, त्याच्यावरून s1 इक्वल टू कॅल्क्युलेट करायचं. s1 काय असणार आहे ते x1 स्क्वेअर प्लस y1 स्क्वेअर मायनस r स्क्वेअर. झालं, तुम्हाला s मिळालं, s1 मिळालं. जेव्हा ॲट अ पॉइंट आपण यूज करतो तेव्हा टँजंटचं इक्वेशन आपण काय लिहितो बघा, इक्वेशन x x1 प्लस y y1 बरोबर आहे इक्वल टू आर स्क्वेअर. हे टँजंटचं इक्वेशन लिहितो. या टँजंटच्या इक्वेशन वरून टी कॅल्क्युलेट करायचं, x x1 प्लस y y1 मायनस आर स्क्वेअर. झालं. आता तुमच्याकडे s s1 आहे, बरोबर आहे ना, s आहे, s1 आहे आणि t आहे. त्याच्यानंतर ज्या वेळेला आपण पेअर ऑफ टँजंटची कंडिशन सॉल्व्ह करतो, पेअर ऑफ टँजंटचं आपल्याला जेव्हा इक्वेशन हवं असतं पेअर ऑफ टँजंटसाठी s इंटू s1 घ्यायचा इज इक्वल टू टी स्क्वेअर. कंडिशन काय यूज करायची, s इंटू s1 इज इक्वल टू टी स्क्वेअर ही कंडिशन यूज करायची. म्हणजे हे वाले इक्वेशन एका ब्रॅकेटमध्ये इंटू हे वाले इक्वेशन इक्वल टू हे वाले इक्वेशन, त्याला सॉल्व्ह करायचं म्हणजे पेअर ऑफ टँजंट मिळेल. हीच मेथड आपण जनरल सर्कलसाठी यूज करणार आहोत. जनरल सर्कलचं इक्वेशन काय असतं, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इक्वल टू 0, बरोबर आहे. मग याच्यावरून आपण इक्वेशन जे लिहितो, एसचं इक्वेशन काय येईल, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c. s1 काय येणार आहे, x1 स्क्वेअर प्लस y1 स्क्वेअर प्लस 2gx1 प्लस 2fy1 प्लस c. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण काय लिहिलं होतं, टँजंट. टँजंटचं इक्वेशन काय होतं, x x1 प्लस y y1 प्लस g x प्लस x1 प्लस f y प्लस y1 प्लस c होतं ना त्याच्यामध्ये, प्लस c, बरोबर आहे. कंडिशन अगेन तीच, s इंटू s1 इज इक्वल टू टी स्क्वेअर. ठीक आहे. पण ही पेअर ऑफ टँजंटचं इक्वेशन आहे, सेपरेटचं नाही. सेपरेटचं इक्वेशन विचारलं तर आधी पेअरचं काढायचं आणि मग स्ट्रेट लाईनचा कन्सेप्ट यूज करायचा. नेक्स्ट बघताय लेंथ ऑफ टँजंट ड्रॉन फ्रॉम
पॉइंट पी x1 y1 टू द सर्कल. सर्कल जनरल सर्कल आहे. सपोज आपण त्या सर्कलवर टँजंट ड्रॉ करतो फ्रॉम अ पॉइंट म्हणजे आउटसाइडवरून. दोन टँजंट असतात करेक्ट. सो त्याची लेंथ जर काढायची असेल तर हे जे इक्वेशन आहे तिथे फक्त x आणि y च्या ऐवजी x1 आणि y1 सबस्टिट्यूट करायचं. नो अदर चेंज. ओके. x1 2f y1 प्लस c ही झाली रूट मधली ही टर्म म्हणजेच लेंथ ऑफ टँजंट आहे. आता डायरेक्टर सर्कल म्हणजे काय. सपोज हा गिव्हन सर्कल आहे. या गिव्हन सर्कलला तुम्ही आउटसाइड वरून दोन टँजंट ड्रॉ करताय बरोबर आहे. या टँजंट्स एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत अशा सिच्युएशनचा हा सर्कल म्हणजे यालाच काय म्हणतो आपण डायरेक्टर सर्कल. मग अशा डायरेक्टर सर्कलचं इक्वेशन काय येईल. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 2a स्क्वेअर असतं. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 2a स्क्वेअर. आणि कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय. तर सपोज हा एक सर्कल घेतलेला आहे आपण. या सर्कलला बाहेरील पॉइंट वरून आपण दोन टँजंट ड्रॉ केलेले आहेत बरोबर आहे. या पॉइंटला जॉईन करून जी कॉर्ड तुम्हाला मिळेल त्यालाच आपण कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट म्हणतो. या कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्टचं इक्वेशन आणि टँजंटचं इक्वेशन सेम असतं. मग टँजंटचं इक्वेशन काय लिहिलं होतं मगाशी तुम्ही जनरल सर्कलसाठी लिहायचं झालं तर एक्स x1 प्लस वाय y1 प्लस जी एक्स प्लस x1 प्लस एफ वाय प्लस y1 प्लस काय होतं c इक्वल टू 0. हे टँजंटचं इक्वेशन होतं. तेच इक्वेशन आपण कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्टसाठी यूज करणार आहोत. ठीक आहे. सर्कलचा बेसिक पार्ट टार्गेटमध्ये जेवढं लिहिलं आहे तेवढं तर मी तुम्हाला समजावून दिलंय. त्या व्यतिरिक्त ॲडिशनल जे जे पॉईंट्स लागणार आहेत ते सगळे इथे सांगितलेले आहेत. एकदा हे सगळं व्हिडिओ पुन्हा रिवाइंड करताय सगळं व्यवस्थित बघून घेताय आणि मग आता क्वेश्चनला स्टार्ट करूया. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करणार आहात. आधी सगळं बघणार आहात लिहून काढणार आहात मग क्वेश्चन्स करायचे आहेत. नेक्स्ट काही बेसिक क्वेश्चन्स बघणार आहोत आपण. इथे काय म्हटलंय सेंटर ऑफ द सर्कल. एक सर्कलचे इक्वेशन दिले. या सर्कलसाठी सेंटर काय असतो एच के असणार आहे. एच आणि के ची व्हॅल्यू काय झाली बघा 3 4. कारण एक्स मायनस एच आणि वाय मायनस के. मग एच झाला 3 आणि के झाला 4. त्यानंतर आर ची व्हॅल्यू ही टर्म म्हणजे आर स्क्वेअर असते. मग आर ची व्हॅल्यू काय झाली √5. त्यानंतर इक्वेशन ऑफ सर्कल विच टचेस बोथ द ऍक्सिस अँड हुज रेडियस इज. सर्कल आहे जो सर्कल दोन्ही ऍक्सिसला टच करणार आहे. मगाशी घेतलं होतं आपण आधी घेतलेलं आहे बघा. आणि ही रेडियस आहे. आपलं जे इक्वेशन आहे त्याच्यानुसार सेंटर काय झाला ए ना. काय इक्वेशन लिहिलं तर इक्वेशनचे वेगवेगळे फॉर्म जे मी तुम्हाला लिहून दिले होते त्याच्या अकॉर्डिंग हे इक्वेशन काय असतं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 2ax मायनस 2ay प्लस ए स्क्वेअर इक्वल टू 0. एकदा कन्फर्म करून बघताय हे वालंच इक्वेशन दिलं होतं का बरोबर आहे. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 2ax मायनस 2ay प्लस ए स्क्वेअर. त्यानंतर ऍक्च्युली ना हा फॉर्म मला वाटला होता नाही येणार तुम्हाला म्हणून मी दिला नव्हता. माझ्याकडे याचेही दोन्ही फॉर्म्युले आहेत. काय आहे केस बघा. दोन केस हवं तर ते फॉर्म्युले आधी लिहून घेत आहे. इक्वेशन ऑफ सर्कल विच टचेस वाय ऍक्सिस अँड टचेस एक्स ऍक्सिस अशा दोन कंडिशन येतील बरोबर आहे. एक सर्कल आहे जो वाय ऍक्सिसला टच करतो आणि त्याचा सेंटर जो आहे इट कट्स एक्स ऍक्सिस इन ए कॉर्ड ऑफ लेंथ 6 युनिट म्हटलं मी. ठीक आहे. सो एक्स ऍक्सिसला कट करणार आहे. इथे एक्स ऍक्सिस घेतला मग ही ए बी लाईन झाली आणि टचेस वाय ऍक्सिस म्हटलंय बरोबर आहे. जेव्हा सर्कल वाय ऍक्सिसला टच करेल आणि ही जी टोटल लेंथ आहे ना ही टोटल लेंथ आपण 2m कन्सिडर केली म्हणजे कॉर्ड 2m कन्सिडर केली. ही एक केस झाली. दुसरी केस काय असणार आहे की सर्कल टचेस एक्स ऍक्सिस अँड कट्स ए कॉर्ड ऑफ लेंथ 2l घेतलं. ठीक आहे ऑन वाय ऍक्सिस. ही एक केस झाली. ही एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस अशा दोन केसेस आहेत. पहिली केस काय घेतली आहे आपण की सर्कल वाय ऍक्सिसला टच करतोय आणि एक्स ऍक्सिस वर कॉर्ड कट करतोय 2m लेंथची. या केसमध्ये नेहमी लक्षात ठेवायचं की वाय ऍक्सिसला टच करतोय म्हणजे h स्क्वेअर इक्वल टू k स्क्वेअर प्लस m स्क्वेअर. इकडे काय लिहायचंय एच के ना. एक्स ऍक्सिसला टच करेल म्हणजे k स्क्वेअर इज इक्वल टू एक मिनिट
एच स्क्वेअर इज इक्वल टू के स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर लिहिला आणि तिकडे येईल के स्क्वेअर इक्वल टू एच स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर लक्षात ठेवायचं. म्हणजे आता इथे ही लेंथ 2m दिली, मग इकडचा एच स्क्वेअर इज इक्वल टू एक्स कोऑर्डिनेट घेतो ना आपण, सेंटर काय असतो एच के. ही लेंथ म्हणजे अलॉंग एक्स ॲक्सिस असणारी लेंथ आहे, त्यामुळे बदल कशात करणार आहात एच मध्ये, म्हणून एच स्क्वेअर इक्वल टू के स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. आता ही जी लेंथ दिली आहे ही अलॉंग वाय ॲक्सिस दिली आहे, सेंटर एच के म्हणजे वाय कोऑर्डिनेट के झाला, सो के स्क्वेअर इक्वल टू एच स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर. आता या केसमध्ये सेंटर सर्कलचा जो सर्कलची जी रेडियस येणार आहे ती रेडियस म्हणजे काय असेल बघा. इक्वेशन कसं चेंज करायचं आहे ते समजावून देते. मग याच्यावरून जेव्हा आपण व्हॅल्यू घेतो के स्क्वेअर आणि एच स्क्वेअर, एक्स मायनस रूट घ्यायला लागेल ना, एक्स मायनस एच रेडियस तुम्ही चेंज करू शकता. सेंटर एच के आहे, के घेतला, रेडियस एच येईल, हा सेंटर घेतला. डायरेक्ट असं फॉर्म्युलेचा गोंधळ नाही घेते मी, थोडंसं मला विचार करून चेंज करू दे. एच के घेतलं म्हणजे टचेस म्हटलं ही रेडियस के आली आणि टचेस वाय ॲक्सिस म्हटलं रेडियस एच आली. मग आता एच स्क्वेअर इक्वल टू के स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर दिलाय तुमच्याकडे एच के यापैकी काहीतरी दिलेलं असणार आहे. ठीक आहे, जसे इथे बघा सर्कल टचेस वाय ॲक्सिस ॲट अ पॉइंट 0,4 म्हणजे हा पॉइंट दिलाय 0,4 म्हणजे ही इथून इतकी लेंथ 4 दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला देताळ व्हॅल्यू काय दिलेली आहे 4 युनिट, म्हणजे हे एवढं डिस्टन्स 4 युनिट दिलेलं आहे, बरोबर आहे. आणि कॉर्ड ऑफ लेंथ म्हणजे ही 6 दिलेली आहे. याचा अर्थ देता वेळ तुम्हाला सेंटर नाही ना दिलेला, मला एक व्हॅल्यू काढता येईल का बघू दे जरा. एच एम ही लेंथ के ते टोटल इक्वेशन ऑफ सर्कल जर लिहायचं झालं के स्क्वेअरला बदल करतोय ना आपण, के याच्यावर 25 इक्वल टू लिहिलं, याच्यावरून लिहिलं. ठीक आहे, इकडे लक्ष द्या. टचेस वाय ॲक्सिस असेल तर आपण के ची व्हॅल्यू यूज करणार आहोत. इथे मग के स्क्वेअर इक्वल टू आला एच स्क्वेअर मायनस एम स्क्वेअर, मग के इज इक्वल टू आला अंडर रूट एच स्क्वेअर मायनस एम स्क्वेअर. याच्यावरून इक्वेशन ऑफ सर्कल एच तसाच ठेवायचा आहे. y मायनस इथे येईल अंडर रूट एच स्क्वेअर मायनस एम स्क्वेअर होल स्क्वेअर. आपण व्हॅल्यू काढताय कशाची काढलेली आहे या केसमध्ये बघणार आहोत. सो दॅट इज इक्वल टू एच स्क्वेअर लिहायचं. आणि इकडची व्हॅल्यू काढताय एचची व्हॅल्यू काढली अंडर रूट के स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर. थोडंसं लक्षात घेतलं जरा त्रास होईल तुम्हाला. एक्स मायनस अंडर रूट के स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर होल स्क्वेअर प्लस वाय मायनस के होल स्क्वेअर इक्वल टू जसे इथे येईल के स्क्वेअर. ठीक आहे, इथली रेडियस के आहे, इथली रेडियस एच आहे, म्हणून आरच्या जागी एच लिहिलं, इथे के लिहिलं. आता याचं ॲप्लिकेशन समजावून देते. आपल्याला दिलेली कंडिशन ही आहे, सर्कल टचेस वाय ॲक्सिस ॲट 0,4. हा पॉइंट 0,4 दिलेला आहे तुम्हाला. म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू कुठली दिलेली आहे बघा, ही व्हॅल्यू दिलेली आहे ना. एच कसा मिळेल, माझ्याकडे एम आहे या केसमध्ये. एम इज इक्वल टू 3 युनिट येईल, कारण 2m 6 दिलेला आहे. मला काढायचं आहे तो एच कसा काढू त्याचा विचार करते मी. केची व्हॅल्यू पण नाही म्हणता येणार. हे इतकं डिस्टन्स 4 दिलेलं आहे. एक मिनिट, हे 4 आहे, हे 4 आहे.
याच्यावरून ओके 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 सॉरी सेंटर एच के घेतलाय ना आपण, म्हणजे ही के ची व्हॅल्यूज तुम्हाला 4 दिलेली आहे ना, बरोबर आहे. हे एवढा डिस्टन्स 4 दिलाय म्हणजे के 4 दिलेला आहे. सो M3 दिलाय तुम्हाला, के 4 दिलेला आहे 0 4 याच्यावरून, कारण सेंटरचे कोऑर्डिनेट इथून जेवढा डिस्टन्स असेल तेवढा सेंटरचा डिस्टन्स असेल, बरोबर आहे. याच्यानंतर तुम्ही एच तुम्हाला काढायचं, रेडियस म्हणजे एच, एच ची व्हॅल्यू फक्त काढायची आहे, म्हणजे ही कंडिशन यूज करायची. सो एच इज इक्वल टू √k² आला 16 आणि 9 म्हणजे एच ची व्हॅल्यू आली 5. जरा मला फक्त एकदा ऑप्शन चेक करू द्या, आहे का. रेडियस ऑफ द सर्कल इज 5 युनिट ऑप्शन मध्ये तर दिलंय. एकदा आन्सर पण बघून घेऊया बरोबर आहे की नाही ते. येस करेक्ट. सॉरी, जर असं इथे ना सेंटर बघण्यामध्ये गडबड झाली माझी. नेक्स्ट क्वेश्चन बघताय. त्यांनी एक लाईन दिली आहे विच इज डायमीटर ऑफ द सर्कल. हा सर्कल दिलेला आहे, बरोबर आहे. सर्कलचा डायमीटर तुम्ही घेताय, या डायमीटरवर सेंटर असणारे आहे, बरोबर आहे. मग हे स्टँडर्ड इक्वेशन सोबत जर मी कम्पेअर केला तर 2gx ची व्हॅल्यू झाली -6, 2g ची व्हॅल्यू म्हणजे g ची व्हॅल्यू झाली -3, 2f ची व्हॅल्यू 2 आली म्हणजे f ची व्हॅल्यू आली 1. मग सर्कलचा जो सेंटर आहे तो सेंटर काय येईल बघा, -g -f हा सेंटर असतो. याचा अर्थ सेंटर झाला 3 - 1. हा सेंटर या डायमीटरवर असेल आणि डायमीटरचं इक्वेशन दिले, म्हणजे डायमीटरचं इक्वेशन याने सॅटिस्फाय होईल. म्हणजे x च्या ऐवजी लिहिलं 3, 2b × -1 + 7 = 0. 7 + 3 10, 10 - 2b = 0. 2b = 10 असणार आहे, म्हणजे b = काय असेल 5 असणार आहे, बरोबर आहे. ही b ची व्हॅल्यू झाली. आता पॅरामेट्रिक इक्वेशन लिहायचं आहे. सगळ्यात आधी तर सर्कलचं इक्वेशन घेता तेव्हा x² आणि y² चा कोएफिशियंट 1 असायला पाहिजे, म्हणजे 4 कॉमन घेऊन तिकडे शिफ्ट केला. इज इक्वल टू 9/4 म्हणजे 3/2 चा स्क्वेअर, म्हणजे r ची व्हॅल्यू काय झाली 3/2. पॅरामेट्रिक इक्वेशन काय आहेत, r cos θ आणि y इज इक्वल टू r sin θ. मग या ठिकाणी r ची व्हॅल्यू काय 3/2 cos θ आणि इथे 3/2 sin θ. ठीक आहे, x आणि y दोन्हीच्या व्हॅल्यू मिळाल्या. त्यानंतर आता कॉम्पिटेटिव्ह थिंकिंगचे क्वेश्चन्स बघणार आहोत. आधी एकदा हे दोन्ही सोल्युशन बघताय. आता कॉम्पिटेटिव्ह थिंकिंगचा क्वेश्चन नंबर 1 बघा. इफ अल्फा बीटा इज द सेंटर ऑफ सर्कल पासिंग थ्रू ओरिजिन. ओरिजिन मधून पास होणाऱ्या सर्कलचं इक्वेशन तुम्हाला दिलेलं होतं, जिथे सेंटर HK दिलेला होता, बरोबर आहे. x² + y² - 2hx - 2ky = 0. हाच फॉर्म होता ना, बघा जरा एकदा, माझ्या आठवणीत हाच आहे. मग तिथे h आणि k च्या ऐवजी फक्त इथे अल्फा येईल, इथे बीटा येईल. बघा असा ऑप्शन दिलाय का तिथे, x² + y² - 2alphax - 2beta y = 0. दॅट इज गिव्हन इन ऑप्शन सी. त्याच्यानंतर कॉम्पिटेटिव्ह थिंकिंगचा क्वेश्चन नंबर 4 बघा. काय दिलेलं आहे, इक्वेशन ऑफ सर्कल इन द फर्स्ट क्वाड्रंट विच टचेस each axis at a distance 5 युनिट. एक सर्कल आहे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, तो दोन्ही ऍक्सिसला टच करतोय ॲट अ डिस्टन्स ऑफ 4 युनिट. म्हणजे हे डिस्टन्स जे आहे 4 दिलंय, हे 4 दिलंय. याचा अर्थ सेंटर दिले ना, HK 4 4. क्लिअर झालं. मग असं इक्वेशन काय लिहिलं होतं, आता थोड्या पूर्वी पण बघितलं, x² + y² - 2ax - 2ay प्लस a² = 0. इथली ही a ची व्हॅल्यू म्हणजे ही व्हॅल्यू आली ना, r इज इक्वल टू h इज इक्वल टू k. ती व्हॅल्यूज त्यांनी a दिलेली आहे. मग आता इथे a ची व्हॅल्यू 4 घेतली तर इक्वेशन काय आलं, x² + y² - 8x - 8y + 16 = 0. बघताय सर एकदा ऑप्शन आहे का, x² + y² 8x, सॉरी 5 ना, मी 4 लिहिलंय, 5 आहे ते आले. 10 आणि इथे काही 25.
-10 plus 25, that means given in option B. त्याच्यानंतर नेक्स्ट बघणार आहात क्वेश्चन नंबर 6 बघा. काय दिलेलं आहे? इक्वेशन ऑफ सर्कल विच टचेस एक्स ॲक्सिस अँड पासेस थ्रू द पॉइंट 1 4. एक सर्कल दिले जो एक्स ॲक्सिसला टच करणार आहे. कुठल्या पॉइंटला टच करतो तो? एक्स ॲक्सिसला 3 0 या पॉइंटला. ओके. त्याच्यानंतर अजून कंडिशन काय? पासेस थ्रू द पॉइंट 1 4, म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मधला एक पॉइंट दिलेला आहे, 1 4 दिलेला आहे, हा 3 आहे, म्हणजे 1 4 इकडे कुठेतरी असेल. पासेस थ्रू द पॉइंट, हा एक पॉइंट दिलेला आहे 1 4, अजून काहीच दिलेलं नाही आपल्याला ना. आणि विचारतात काय विचारलंय? इक्वेशन. सर्कल टचेस एक्स ॲक्सिस म्हटलेला आहे ॲट 3 0. सेंटर जर मी घेतला एच के, तर हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स म्हणजे काय असतं? के असणार आहे, म्हणजे रेडियस असणार आहे. बरोबर आहे? म्हणजे इथून इथपर्यंतचं डिस्टन्स आपल्याला दिलेलं आहे के, आणि हे जे डिस्टन्स आहे ते एच आहे. हे डिस्टन्स एच म्हणजे हे टोटल डिस्टन्स ते दिलेलं आहे. अजून काहीच नाही ना दिलेलं. Equation of circle which touches its axis and passes through the point 1 4. हे एवढं डिस्टन्स दिलं म्हणजे एचची व्हॅल्यू दिली असं जर आपण म्हटलं इथे 3, म्हणजे हे डिस्टन्स दिलेलं आहे. रेडियस काय येणार आहे? के, आणि तीच रेडियस इथून काढायची झाली, हे डिस्टन्स काढू शकतो ना आपण. हे वाला एक मिनिट हा, जरा मी बघते. ही रेडियस घेतली आपण. रेडियसची व्हॅल्यू कशी काढणार? 3 - 1 म्हणजे 2चा स्क्वेअर 4 येईल, प्लस के - 4 त्याचा स्क्वेअर येईल. बरोबर आहे? ही आरची व्हॅल्यू झाली. मी रूट पण काढून टाकते, म्हणजे स्क्वेअर केला म्हणजे इकडे रेडियस के स्क्वेअर आला. मग याच्यावरून आपण 4 + के स्क्वेअर - 8k + 16 असं लिहिलं तर के स्क्वेअर येईल. मग इथे हे झालं 20 - 8k = 0, म्हणजे k = 5/4 असं जर मी लिहिलं, मग माझ्याकडे सेंटर पण आला आणि रेडियस पण आली. बरोबर आहे? सेंटर झाला 3 आणि 5/4, आणि रेडियस आर जी आहे दॅट इज इक्वल टू के. सो x - 3 होल स्क्वेअर प्लस y - 5/4 होल स्क्वेअर इज इक्वल टू 5/4 स्क्वेअर. त्या केसमध्ये इक्वेशन झालं. किंवा इकडनं बघा ना सर, ऑप्शन चेक केलं तरी चालेल की सेंटर काय येते आणि रेडियस काय येते. ठीक आहे, आता मी हे केलंय तर जाऊ द्या. 6x + 9 y² मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन इंटू 2 म्हणजे -5y/2a प्लस हा स्क्वेअर उडून कटच करून टाका, झाला 0. ठीक आहे, म्हणजे x² इक्वेशन बघताय आता. x² + y² - 6x + 5/4 4y
वाई स्क्वेअर मायनस 2 इंटू 5/4 5/2 प्लस तो स्क्वेअर निघाला एक्स स्क्वेअर प्लस वाई स्क्वेअर मायनस 6x मायनस 5y प्लस 9 इक्वल टू 0. कॅल्क्युलेशन करताना चुकली तर याची व्हॅल्यू काढायला वाटत तर नाही आहे मला. 3 - 1 2 2चा स्क्वेअर 4 k - 4 त्याचा स्क्वेअर आणि दॅट इज इक्वल टू आर स्क्वेअर k स्क्वेअर मायनस 8k प्लस 16k स्क्वेअर k स्क्वेअर गेला 16 आणि हे घेतला 20 - 8k 5/4च येते. जाऊ दे नका विचार करू. एक्स स्क्वेअर दिलेला आहे प्लस वाय स्क्वेअर दिलेला आहे मायनस 6x आहे मायनस 5y प्लस 9 इक्वल टू 0. हा 2 ॲडिशनल येतो आहे माझ्याकडे. आय डोंट नो कट तर होत नाही आहे माझ्याच्याने पण त्यांचा झाला आहे कट. मायनस 6x मायनस 5y प्लस 9 म्हणजे ऑप्शन ए यायला पाहिजे ना कॉम्पिटेटिव्ह थिंकिंगचा. येस ठीक आहे. काही चुकलं माहीत नाही. नको वेळ घालवी कारण बघत बसली तर येतच नाही ते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11 बघताय. लाईन दिलेली आहे 2x - 3y इक्वल टू 5 आणि 3x - 4y इक्वल टू 7. डायमीटर दिलेले आहे. दोन इक्वेशन 2x - 3y इक्वल टू 5 आणि दुसरं इक्वेशन आहे 2x - 3y इक्वल टू 5 आणि 3x - 4y इक्वल टू 7. याला इंटू 3 केलं म्हणजे हे झालं 6x - 9y इज इक्वल टू 15. याला इंटू 2 केला म्हणजे 6x - 8y इक्वल टू 40. हे झालं मायनस प्लस आणि मायनस. इथे झालं हे येणारे आहे मायनस वाय इक्वल टू 1 म्हणजे वाय इज इक्वल टू मायनस 1. y इक्वल टू मायनस 1 इथे सबस्टिट्यूट केला तर 2x इज मायनस मायनस प्लस 3 5 झाला म्हणजे 2x इक्वल टू 2 आला म्हणजे x इज इक्वल टू 1. मग पॉईंट आला 1 आणि मायनस 1. ठीक आहे. हे झालं सर्कलचं सेंटर. त्याच्यानंतर काय दिले त्यांनी एरिया दिलेला आहे. एरिया इज नथिंग बट पाय आर स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 154. मग आर स्क्वेअरची 22/7 घेतला आर स्क्वेअर घेतला 154 लिहिलं आपण. आर स्क्वेअर इज इक्वल टू 154 7/22 घेतला. 11 2 11 1 आणि 11 4 म्हणजे 7 येईल. याचा अर्थ आरची व्हॅल्यू 7 आली. मग x - 1चा स्क्वेअर y + 1चा स्क्वेअर इज इक्वल टू 7चा स्क्वेअर 49. इक्वेशन दिले ना डायरेक्ट. ओके. x स्क्वेअर - 2x + 1 y स्क्वेअर + 2y + 1 इक्वल टू 49 म्हणजे x स्क्वेअर + y स्क्वेअर - 2x + 2y इक्वल टू 47. हे झाले इक्वेशन ऑफ सर्कल. बघा कुठला ऑप्शन दिलेला आहे तो. नेक्स्ट क्वेश्चन बघतोय. क्वेश्चन नंबर 13. काय दिले बघा. इक्वेशन ऑफ सर्कल हुज डायमीटर लाईज ऑन द लाईन. डायमीटर दिलाय म्हणजे त्याच्या इंटरसेक्शनने आपण सर्कलचा सेंटर काढू शकतो. एक काम करते याला इंटू 3 करते म्हणजे 2x + 3y इक्वल टू 3 घेतला. 16 3 48x मायनस 3y इक्वल टू 12. हे कट होईल डायरेक्ट म्हणजे हे झालं 50x इक्वल टू 15 म्हणजे x इज इक्वल टू 3/10. ती व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करते मी 3/10 मायनस y इज इक्वल टू 4. हे झालं 5 आणि हे येणार आहे 4. बरोबर आहे. मग 4 3 12/5 मायनस y इक्वल टू 4 म्हणजे 12/5 मायनस 4 इक्वल टू y 5 4 20 येईल. 12 - 20 म्हणजे झाला मायनस 8/5. ही झाली y ची व्हॅल्यू. बरोबर आहे. x आणि y दोन्ही मिळाले आपल्याला 3/10 आणि मायनस 8/5. सर्कलचा सेंटर मिळाला. अजून काय लागणार आहे. रेडियस दिली आहे का डायरेक्ट नाही. सेंटर दिला आणि पासेस थ्रू द पॉइंट म्हटलंय म्हणजे आर काढायचा झाला तर त्या दोघांचा डिस्टन्स फॉर्म्युला यूज करायला लागेल. 4 6 हा एक पॉईंट आणि दुसरा पॉईंट 3/10 आणि मायनस 8/5. किचकट होईल थोडंसं कॅल्क्युलेशन पण पर्याय नाही कारण ऑप्शन्स पण तसेच दिलेले आहेत. स्ट्रेट चेक करता येतील असा ऑप्शन नाही दिलेला.
आरची व्हॅल्यू घेतली आपण, आरची व्हॅल्यू काय येईल, अंडर रूट या दोघांचं सबट्रॅक्शन केलं, 4 - 3/10 होल स्क्वेअर प्लस 6 मायनस मायनस प्लस 8/5 होल स्क्वेअर घेतला, 40 - 3 म्हणजे 37/10 होल स्क्वेअर प्लस 6 × 5 = 30, 38/5 होल स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे याला लिहिता वेळेल कराल का जरा आरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला लागेल थोडीशी, कारण जरा स्क्वेअर करून करताय. आणि मग इक्वेशन कसं लिहिणार, x - h होल स्क्वेअर प्लस y - k होल स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर. येईल बरोबर आन्सर, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघताय, काय दिलंय त्यांनी 17 मध्ये, ABCD इज अ स्क्वेअर, लेंथ ऑफ whose साइड इज A, टेकिंग AB and AD as a coordinate axis. ABCD एक स्क्वेअर घेतलाय आपण, ठीक आहे, ज्याची साइड A घेतली आहे आणि AB आणि AD काय घेतले, कोऑर्डिनेट ऍक्सिस घेतलेले आहे. हा झाला y ऍक्सिस आणि हा असणार आहे x ऍक्सिस. याच्या नंतर याच्या व्हर्टायसेस मधून पास होणारा जो काही सर्कल आहे त्याचे इक्वेशन आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, सर्कल नीट काढताय अशा प्रकारे. मग आता साइड A आहे, सपोज हा सर्कलचा सेंटर आहे, सेंटरवरून याच्यावर परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर याचे दोन पार्ट येतील, म्हणजे हा झाला A/2 A/2, बरोबर आहे. त्यानंतर इथे सर्कलचं टोटल ही जी लेंथ आहे, ही लेंथ किती दिली आहे त्यांनी, A दिलेली आहे, बरोबर आहे. हे डिस्टन्स A/2 आहे, हा स्क्वेअर आहे म्हणजे इथे पण एक्झॅक्टली हाफ येईल, हे पण A/2 येईल, याचा अर्थ हे डिस्टन्स पण काय झालं, A/2, बरोबर आहे. बघा तुम्ही हवं तर दिस स्क्वेअर दिस स्क्वेअर दिस स्क्वेअर म्हणजे 2, येस आय थिंक सेम, A²/4 प्लस A²/4 म्हणजे झाला 2A²/4 म्हणजेच A²/2, बरोबर आहे. आरची व्हॅल्यू पण तीच येणार आहे. ठीक आहे, स्क्वेअर असल्यामुळे. मग आता तुम्हाला सेंटर दिलेला आहे, रेडियस दिलेली आहे. तुम्हाला इक्वेशन आठवतं का, हे वाला लिहिलेलं, टचेस बोथ द ऍक्सिस, हे डिस्टन्स आणि रेडियस आणि सेंटर सेम असेल तर फक्त तिथे तुम्ही -2x लिहित होतात, कारण हे डिस्टन्स A दिलेलं होतं. मग तिथे फक्त आता A करा 2च्या ऐवजी AY, म्हणजे हे वाले इक्वेशन असं होतं तिथे, -2x - 2AY प्लस A² = 0 होतं, बरोबर आहे. असंच दिलेलं होतं ना त्यावेळेला ते इक्वेशन, किंवा ते तसं नसेल करायचं तुम्हाला, सिंपल गोष्ट आहे, सेंटर आहे, रेडियस आहे, x - A/2² प्लस y - A/2² इक्वल टू A/2². हा झाला x², हा येईल xa प्लस A²/4, बरोबर आहे. त्याच्यानंतर y² मायनस 2 कट होईल, ya एक A² कट करून टाका, म्हणजे इक्वेशन हे आलं x² - y². कुठे ऑप्शन येईल तो बघणार आहात. लक्षात येत नाही तो अपॉन मधला नंबर जातोय कुठे. स्क्वेअर -ax - a/y x² प्लस y² -ax - a/y इथपर्यंत ठीक आहे, पण कॉन्स्टंट कुठे गेलाय, म्हणजे आन्सर जे आहे ते ऑप्शन बी येणार आहे. कॅल्क्युलेशन मध्ये काही चूक नाही ना झाली आहे. हा A/2 त्याचा स्क्वेअर येईल, ठीक आहे, प्लस A/2 त्याचा स्क्वेअर येईल, म्हणजे r² झालं, म्हणजे r² व्हॅल्यू आली 2, A²/4 A²/2 आज ओ
ही गडबड झाली. हा √2 पाहिजे, म्हणजे इथे येईल a²/4 इज इक्वल टू a²/2. मग त्या केसमध्ये ह्या दोन्ही टर्म कट होतात. बरोबर आहे, म्हणजे आन्सर काय येणार आहे? ऑप्शन बी असेल. लिहितच जा कॅल्क्युलेशन, उगाच डायरेक्ट करत नका जाऊ. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 23 करणार आहोत. काय दिलेलं आहे त्यांनी? द इक्वेशन ऑफ सर्कल विच पासेस थ्रू द पॉइंट 1, 0 and 0, 1. पॉईंटचे जे कोऑर्डिनेट दिले त्याच्यावरून त्या ॲक्सिसवरचे पॉईंट आहेत. बरोबर आहे. एक सर्कल ड्रॉ केला, ॲक्सिसवरचे पॉईंट आहेत. याचा अर्थ आपण हा पॉईंट 1, 0 घेऊ शकतो आणि हा पॉईंट जो आहे हा 0, 1 घेऊ शकतो. बरोबर आहे. ॲक्सिसवरचे पॉईंट आहेत म्हटल्यानंतर याला अजून काही दिले आहे का? इक्वेशन ऑफ सर्कल पासिंग थ्रू हॅव्हिंग द स्मॉलेस्ट रेडियस. ओके, स्मॉलेस्ट रेडियसची कंडिशन दिली आहे. स्मॉलेस्ट रेडियसची कंडिशन आहे, याचा अर्थ हे जे पॉईंट दिलेले आहेत ना, हे सर्कलचे डायमीटर असतो. लक्षात ठेवायचं, जेव्हा ॲक्सिसवर पॉईंट दिलेले असतात आणि स्मॉलेस्ट रेडियस म्हटलेलं असतं त्यावेळेला या दोघांचा मिड पॉईंट हा सेंटर असणार आहे ऑलवेज. म्हणजे याचा अर्थ हे काय झाले? डायमीटरचे एंड पॉईंट झाले. मग डायमीटरच्या एंड पॉईंटवरून आपण इक्वेशन काय लिहितो? x-x1 x-x2 प्लस y-y1 आणि y-y2 इक्वल टू 0. म्हणजे x1 आणि x2 1 आणि 0 घेतला, x-1 x-0 प्लस y-0 y-1 इक्वल टू 0. मग x इंटू x-1 प्लस y इंटू y-1 इक्वल टू 0. x² मायनस x प्लस y² मायनस y इक्वल टू 0. मग x² प्लस y² मायनस x मायनस y कुठे दिलंय बघा? दॅट इज गिव्हन इन ऑप्शन बी. आपण याला डायमीटर कसा कन्सिडर केला तर त्यांनी स्मॉलेस्ट रेडियस असं म्हटलेलं आहे. ॲक्सिसवर पॉईंट दिलेले असेल आणि स्मॉलेस्ट रेडियस कंडिशन दिलेली असेल तर याचा अर्थ ते ॲक्सिसवरचे पॉईंट म्हणजे डायमीटर असणार आहे. डायमीटरचे. नेक्स्ट क्वेश्चन बघताय, क्वेश्चन नंबर 33. सेंटर अँड रेडियस ऑफ द सर्कल. सर्कलचे इक्वेशन दिले. इक्वेशनमध्ये ऑलवेज पहिल्यांदा x² y²चा कोएफिशियंट 1 करून घ्यायचा. x² प्लस y² मायनस 1/2 x इक्वल टू 0 झालं. बरोबर आहे. आता इथे 2gची व्हॅल्यू काय आली? -1/2, म्हणजे gची व्हॅल्यू आली -1/4. f तर काय येणार आहे? 0. c इक्वल टू 0. मग सेंटर काय असतो? -g मायनस f म्हणजेच 1/4 आणि 0. आणि r ची व्हॅल्यू येईल g². -1/4चा स्क्वेअर 1/16 0. g² प्लस f² मायनस c असतं ना, म्हणजे r ची व्हॅल्यू आली 1/4. सेंटर 1/4 0 आणि रेडियस 1/4 कुठे दिलेला आहे बघा? दॅट इज ऑप्शन ए. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 37. तिथला 37 आणि 38 सेम टाईपचे क्वेश्चन आहेत. मी 37 एक्सप्लेन करते, 38 तुम्ही ट्राय करा. वन ऑफ द डायमीटर ऑफ द कर्व. एक सर्कलचं इक्वेशन दिलेलं आहे. x² प्लस y² मायनस 4x प्लस 6y प्लस 9 इक्वल टू 0. बरोबर लिहिले का इक्वेशन? ठीक. याच्यावरून 2gची व्हॅल्यू झाली -4, 2fची व्हॅल्यू झाली 6 आणि cची व्हॅल्यू आहे 9. मग gची व्हॅल्यू झाली -2, fची व्हॅल्यू 3 येणार आहे. सेंटर काय असतो सांगा? -g मायनस f झाला सेंटर. इक्वेशन बरोबर लिहिलेलं आहे ना मी? x² प्लस y² मायनस 4x मायनस 6y, सॉरी, म्हणजे आला 2, 3 आणि r ची व्हॅल्यू काय आहे बघा? g² प्लस f² मायनस c म्हणजे रेडियस आली 2. हे झालं दिलेल्या सर्कलचा सेंटर आणि रेडियस. या सर्कलचा डायमीटर म्हणजे आपल्याला जो सर्कल विचारलाय त्याची काय आहे? कॉर्ड आहे. बरोबर आहे. आपल्याला हवा असलेला सर्कल हा आहे. याची ही एक कॉर्ड घेतली मी AB. याचा सेंटर आहे. सेंटर दिलाय का? तो सेंटर इज 1, 1.
हा आपल्याला हवा असलेला सर्कल आहे. याची ही कॉर्ड म्हणजे या सर्कलचा डायमीटर आहे. मग या कॉर्डचा मिड पॉइंट म्हणजे सर्कलचा सेंटर असणार आहे 2 3, बरोबर आहे. आणि या सर्कलची रेडियस 2 आहे, म्हणजे हा जर पूर्ण डायमीटर असेल तर हे डिस्टन्स काय झालं 2. आता बघा आपल्याला या सर्कलची रेडियस काढायची आहे कॅपिटल आर. हा पॉइंट मी ओ घेतला, हा पॉइंट मी पी घेतला, तर मी ही ओपी ही लेंथ काढू शकते. ओपी लेंथ मी कशी काढणार, तर डिस्टन्स फॉर्म्युलाने 2 - 1 1 त्याचा स्क्वेअर, 3 - 1 2 त्याचा स्क्वेअर म्हणजे 4, म्हणजे ही लेंथ झाली √5. ही लेंथ माझ्याकडे 2 आहे. ही लेंथ कुठून आली, तर आधीचा जो सर्कल आहे त्याचा AB डायमीटर आहे, म्हणजे AP त्याची रेडियस झाली, मग 2 दिलेली आहे की. याच्यावरून कॅपिटल आर ची व्हॅल्यू जर काढायची असेल, आर स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर येणार आहे आणि या टर्मचा स्क्वेअर येईल म्हणजे 9 झाला. मग कॅपिटल आर ची व्हॅल्यू काय असणार आहे, 3 असणार आहे. हे झालं 37चा आन्सर. ठीक आहे. 38 अगदी याच प्रकारे करायचं आहे तुम्हाला. अशा प्रकारे अराउंड मी तुम्हाला सर्कलचे 17 क्वेश्चन सोडवून दिलेले आहेत बहुतेक तरी. एक मिनिट हवं तर काउंट करते. 1 2 3 4 5 6 7 8 9 सॉरी नॉट 17, अजून 1 2 देते. ते 5 आहेत ना, 9 आणि 5 14 झालेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 42. क्वेश्चन नंबर 42 मध्ये काय दिले बघा जरा. एक लाईन सेगमेंट दिलेला आहे, जॉईनिंग द सेंटर्स ऑफ द सर्कल म्हटलेला आहे. x² - 2x + y² = 0 घेतला. मग इथे 2g ची व्हॅल्यू आली -2, f ची 2f ची व्हॅल्यू 0, c ची व्हॅल्यू 0 आहे. ठीक आहे. मग g ची व्हॅल्यू आली -1. मग याच्यावरून सेंटर C1 घ्यायचा झाला तर 1 0 आला आणि रेडियस काय येणार आहे, g² + f² - c म्हणजे 1 + 0 - 0 म्हणजे 1 येईल. हे झाली R1. दुसऱ्या सर्कलचे इक्वेशन काय दिलं आहे, x² + y² 4x + 8y + 16 = 0 दिलेला आहे, बरोबर आहे. याच्यावरून g ची व्हॅल्यू झाली 2, f ची व्हॅल्यू झाली 4 आणि c ची 16. मग C2 ची व्हॅल्यू काय येणार, -d - f आणि R2 ची व्हॅल्यू काय येईल, 2 चा स्क्वेअर 4, 4 चा स्क्वेअर 16 - 16 म्हणजे 2 झाली. त्यांनी तिथं असं दिलंय की हा एक सर्कल आहे, हा दुसरा सर्कल आहे. याचा सेंटर घेतला आपण C1, याचा सेंटर घेतला C2. C1 आणि C2 यांना जोडणारी लाईन अजून एका सर्कलला P आणि Q पॉइंट मध्ये कट करते. PQ = 2 असायला पाहिजे तिथे. हा या सर्कलचा सेंटर घेतला. ठीक आहे. PQ डायमीटर असेल, PQ = 2 तिथे प्रिंट नसेल झालं बहुतेक तरी. ठीक आहे. तरच काही लेंथ दिली असेल तरच हा क्वेश्चन सॉल्व्ह होईल. मग त्या केसमध्ये हे झालं 1, हे झालं 1, बरोबर आहे. आता ही रेडियस किती दिलेली आहे, आपण ही रेडियस 1 घेतली आहे आणि ही रेडियस 2 घेतली आहे, बरोबर आहे. ठीक. मग आता ही इथून इतकी लेंथ किती झाली, ही टोटल लेंथ झाली 2. इथून इतकी ही टोटल लेंथ किती येणार आहे 3. सपोज मला हा सेंटर काढायचा आहे. याचे कोऑर्डिनेट मी XY घेतले. याचे कोऑर्डिनेट माझ्याकडे आहेत 1 0. याचे कोऑर्डिनेट पण आहेत -2 -4. मग याचा अर्थ C पॉइंट याला इंटरनली डिव्हाइड करेल. मग इंटरनल डिव्हिजनने x कोऑर्डिनेट काय येईल बघा, 3 × 1 + 2 × -2 अपॉन 2 + 3. आणि y कोऑर्डिनेट काय येईल, 3 × 0 + 2 × -4 अपॉन 2 + 3. मग हे झालं इथे 3 - 4 अपॉन 5 म्हणजे -1/5 -8/5 दिले. तर असं काही विचारताय, काय विचारलंय त्यांनी, इक्वेशन ऑफ सर्कल विचारलंय. ठीक आहे. आता सेंटर मिळालं तुम्हाला, सर्कलची रेडियस माहिती आहे, सेंटर माहिती आहे.
सो x मायनस मायनस प्लस येईल प्लस y मायनस मायनस प्लस येईल. कॅल्क्युलेशन तुम्ही करणार आहात. रेडियस 1चा स्क्वेअर याचा आन्सर काय येतं तेवढं बघणार आहात. आन्सरचं ऑप्शन सांगायची गरज नाही, ऑप्शन्स तुमच्याकडे आहे. अजून एक क्वेश्चन करूया. 45 क्वेश्चन नंबर. मध्ये काय दिलंय बघा. द सेंटर्स ऑफ द सर्कल पासिंग थ्रू द पॉइंट 1 0 अँड कटिंग द सर्कल. म्हणजे रिक्वायर्ड सर्कलचा सेंटर दिलाय तुम्हाला. कटिंग द सर्कल्स ऑर्थोगोनली. सपोज जो रिक्वायर्ड सर्कल आहे त्याचं सेंटर ऑफ द सर्कल विचारले. रिक्वायर्ड सर्कल आहे त्याचं इक्वेशन मी हे घेतलं x² + y² + 2gx + 2fy + c = 0. याचा सेंटर काय येणार आहे -g - f. हा झाला याचा सेंटर. सपोज दोन सर्कल आहेत ज्याचे सेंटर g1 f1 दिलाय आणि c1 c2 हे दिले. इक्वेशन्स वरून घेतलेल्या या व्हॅल्यू आहेत का. g1 g1 f1 c1 c2 हे दोन सर्कलसाठी जेव्हा दोन सर्कल एकमेकांना ऑर्थोगोनली कट करतात त्यावेळेला कंडिशन काय 2 × g1 f1 = c1 c2. हा काय एक स्टँडर्ड सर्कल झाला. त्याच्यानंतर दुसरा सर्कल तिथला घेऊया आपण. x² + y² - 2x + 4y + 1 = 0. मग याच्यावरून g ची व्हॅल्यू काय आली -1. याच्यावरून f ची व्हॅल्यू आली 2 आणि c ची व्हॅल्यू 1. मी ही वाली कंडिशन जर अप्लाय केली तर याच्यामध्ये काय येईल बघा. 2 इकडनं g येईल आणि हा -1 म्हणजे -g झाला प्लस 2f इकडचा c आणि इकडचा 1 असणार आहे. बरोबर आहे. म्हणजे -2g + 4f - c = 1. किंवा याला लिहायचं राहू दे ना असंच. हे झालंय एक इक्वेशन. हे वाला जे सर्कल आहे ते त्यांनी काय सांगितलंय कुठल्या पॉईंटमधनं पास होतोय 1 0 या पॉईंटवरनं पास होतोय. जर हे सर्कल 1 0 या पॉईंटवरून पास होत असेल तर 1 0 या पॉईंटने हे इक्वेशन सॅटिस्फाय होईल. म्हणजे हा झाला 1, हा झाला 0, हा येणार आहे 2g, हा झाला 0 + c. म्हणजे इथे एक कंडिशन मिळेल तुम्हाला 2g + c = -1. ही एक कंडिशन, ही दुसरी कंडिशन. आता दुसरा वाला सर्कल बघा काय दिलेला आहे. x² + y² + 6x - 2y + 1 = 0. तुम्हाला फक्त g आणि f ची व्हॅल्यू काढायची आहे, बाकी काही नाही आहे. त्याच्यासाठी करतोय आपण. इथे g आणि c मिळाले पण f नाही आहे. ठीक आहे. मग इथली g ची व्हॅल्यू किती झाली 3, f ची व्हॅल्यू झाली -1 आणि c ची व्हॅल्यू 1. मग मी ही आणि ही कंडिशन एकत्र यूज करायला गेली तर काय येईल बघा. ही व्हॅल्यू 2 × g1 बरोबर आहे प्लस f1 म्हणजे हा झाला -f, c आहे तसाच आणि हा 1 म्हणजे 6g - 2f - c = 1. हे झालं आपलं पहिलं वालं इक्वेशन. हे आलं दुसरं वालं इक्वेशन आणि हे तिसरं वालं इक्वेशन. या 3 इक्वेशन वरून आपल्याला काय करायचं आहे g f c च्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत. g + c या दोघांना सॉल्व केलं तर c निघून जाईल ना. तिकडनं c ची व्हॅल्यू घेतली आपण. वेट, नाहीतरी मला c घालवायचे. g आणि f ची व्हॅल्यू हवी आहे. c = -2g - 1 घेतलं. ते इकडे सबस्टिट्यूट केलं आपण तर काय -2g + 4f बरोबर आहे. -2g + 1 = 1. हे कट झालं, हे कट झालं म्हणजे f = 0 आला. याच्यामध्ये मी सबस्टिट्यूट केलं 6g - 2f + 2g + 1 = 1. हे कट झालं. हे 8g नाही 0च येतं ना. g पण 0 आणि हे पण 0 येईल. असं कसं येईल 45. एक मिनिट हा आन्सर बघू दे. g आणि f दोन्ही 0 येतात.
45 येस करेक्ट आहे. G equal to 0, F equal to 0, that is given in option D. ठीक आहे. आता तुम्ही राहिलेले क्वेश्चन्स ट्राय करणार आहात. डाऊट असतील ते विचारा. फक्त कॉम्पिटेटिव्ह थिंकिंग सॉल्व करा. बाकी क्वेश्चन्स नका करू, खूप जास्त होईल मग तुमच्यासाठी. ओके.